गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या आयडियल पाठशाला सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत. तसेच सहभागी झाल्याबद्दल आपले धन्यवाद. आयडियल पाठशाला हा एक उपक्रम आहे जो आयडियल इन्व्हेस्टमेंटने सुरू केला आहे, ज्यामध्ये आम्ही दर शनिवारी झूम लिंकवर 45 मिनिटे फायनान्शियल लिटरसीवर ऑनलाईन सेशन कंडक्ट करतो. या सेशन मार्फत इन्व्हेस्टर्सना आर्थिक निर्णय घेण्याबाबत सक्षम बनवणे हाच आमचा उद्देश आहे. आता थोडक्यात जाणून घेऊया आयडियल इन्व्हेस्टमेंट बद्दल. श्री चंद्रकांत गोडबोले हे AFP म्हणजे असोसिएट फायनान्शियल प्लॅनर आहेत. श्री चंद्रकांत गोडबोले सर हे स्वतः आयडियल इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक आणि पार्टनर सुद्धा आहेत. गोडबोले सरांना 24 वर्षांचा फायनान्स क्षेत्रामधील अनुभव आहे. मिस ऐश्वर्या गोडबोले या CFP म्हणजे सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत. ऐश्वर्या मॅम सुद्धा आयडियल इन्व्हेस्टमेंटच्या पार्टनर आहेत. इन्व्हेस्टरना त्यांच्या स्वभावानुसार इन्व्हेस्टमेंट बद्दल योग्य ज्ञान आणि मार्गदर्शन देण्यास त्या तत्पर आहेत. आयडियल इन्व्हेस्टमेंट्स मध्ये सध्या आम्ही 2500हून अधिक सॅटिस्फाईड क्लायंटना सर्व्हिस देत आहोत. तसेच सध्या आम्ही 275 कोटींहून अधिक AUM मॅनेज करत आहोत. आता काही डूज अँड डोंट्स फॉर इफेक्टिव्ह ऑनलाईन सेशन साठी आहेत. रिनेम युअर सेल्फ युजिंग युअर फुल नेम, कीप युअर व्हिडिओ ऑन अँड ऑडिओज म्युटेड, respond and ask questions in the chat box, take a printout of the activity worksheet before the session, keep a notebook and pen handy for taking notes, be attentive and actively participate in the session. ही आतापर्यंत जी आम्ही ऑनलाईन सेशन कंडक्ट केली त्याची लिस्ट आहे. आपल्याकडे रेकॉर्डिंग अवेलेबल आहेत या सेशनची. जर आपल्यापैकी कोणी एखादं सेशन मिस केलं असेल आणि रेकॉर्डिंग हवी असेल तर तुम्ही आमच्या स्टाफ सोबत संपर्क करू शकता. डिस्क्लेमर: आम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून सेबी सोबत रजिस्टर्ड आहोत. जी पण आम्ही ही ऑनलाईन सेशन कंडक्ट करतो ती सेबी रेग्युलेशन्स नुसारच कंडक्ट करतो. यामध्ये आम्ही कोणत्याही प्रोडक्टची मार्केटिंग करत नाही. तसेच आता आम्ही मंथली न्यूजलेटर ही चालू केले आहे, ज्यामध्ये करंट मार्केट बद्दल अपडेट असतात. आपल्यापैकी कोणाला त्याची कॉपी हवी असेल तर आम्ही तुमच्या ऍड्रेसवरही पाठवू शकतो. आजचा टॉपिक आहे वेअर इज द रिस्क. आता मी ऐश्वर्या मॅमना विनंती करतो की त्यांनी आजच्या टॉपिकला सुरुवात करावी. Hello. Good morning, everyone. First of all, thank you for joining in. आजच्या प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. जसं तुम्ही आमची रील बघितली असेल किंवा आमच्या टीमनी कॉन्टॅक्ट केला असेल, मॅटर वाचला असेल की आजचा टॉपिक काय आहे, तर रिस्क कुठे आहे, पोर्टफोलिओमध्ये की मार्केटमध्ये. बरेचदा इन्व्हेस्टमेंट करण्याआधी आपल्याला एक प्रश्न पडतो की मार्केट रिस्कचं काय, कोणी पॉलिटिकल पार्टीने डिसिजन्स चेंज केल्या, त्याचा इम्पॅक्ट मार्केटवर पडणार आहे, त्यामुळे माझ्या पोर्टफोलिओचं काय होईल. सो नक्की रिस्क कुठे आहे, किती आहे आणि ती कशी काही प्रमाणात मॅनेज करू शकतो, ह्याबद्दलचं ॲक्च्युली आजचं सेशन आपण अरेंज केलेलं आहे. सेशनच्या कंटेंटकडे डिटेलमध्ये पोचण्याच्या आधी थोडंसं गोष्टी रूपात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आशिष सोमय्या म्हणून एक खूप चांगले स्पीकर आहेत आमच्या इंडस्ट्रीमधले, तर त्यांच्याकडून मी खरं सांगू तरी एक्झाम्पल्स शिकले, ऐकले आणि मला असं वाटलं की मला हे तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करायचं होतं, कारण ती समजायला खूप सोपी आहे. पहिली गोष्ट बघूया. इमॅजिन करा एक माणूस ज्याने कॉफी विकत घेतलेली आहे आणि तो आता एका दुकानाच्या
बाहेर कॉफी परचेस करून बाहेर उभा आहे, वेट करतोय. त्याची कार येणार आहे त्याला पिकअप करायला आणि त्या माणसाच्या हातात ती कॉफी आहे. आता कोणीतरी अचानक जसं तुम्ही या पिक्चरमध्ये बघू शकता, की कोणीतरी येतंय मागून आणि त्याला धक्का मारला आणि त्यामुळे ती कॉफी बाहेर आणि त्याच्या कपड्यावर सांडली. सिनारिओ लक्षात ठेवा. आपण याचं कनेक्शन पोर्टफोलिओ, मार्केट, रिस्कशी खूप छान पद्धतीने पुढे जाऊन करणार आहोत. इथे मी तुम्हाला एवढंच सांगेन, की व्हॉट दॅट पर्सन शुड वरी अबाउट ऑर व्हॉट ही कॅन वरी अबाउट इज त्याच्या हातात जे आहे, ते त्याच्या कपड्यावरती पडणार आहे किंवा ते बाहेर सांडणार आहे. जर हातात पाणी असतं, तर पाणी सांडलं असतं. हातात गरम काहीतरी असतं, गरम सांडलं असतं. थंड आहे, हातात कॉफी आहे म्हणून कॉफी बाहेर पडते. धक्का कोणी दिला ह्यावर त्या माणसाचा कंट्रोल नाहीये. पण काय सांडणार ऑफकोर्स त्याने जे परचेस करून तो उभा आहे हातात घेऊन, जे त्याने पकडलंय ते त्याच्यावरती पडणार आहे. उदाहरण कळलं? पुढे जाऊया. फुटबॉलची मॅच बरेच जण आपण बघतो, आवडीने बघतो. बेसिक तर गोष्टी ऑलमोस्ट सगळ्यांनाच कळतात. इथे तुम्ही बघाल तर ही जी टीम आहे, गोलकडे ब्लू टीम अटॅकसाठी जमलेली आहे. त्यांना त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे पूर्ण अटॅक करण्यावर आहे. त्यांनी दुसरी साइड डिफेन्सची पूर्णपणे इग्नोर करून निग्लेक्ट केलेली आहे आणि ते सगळेजण इकडे आलेत. इमॅजिन करा, एखाद वेळेस जर बॉलचा ताबा या ब्लू टीमकडून सुटला तर काय होईल? तर तिथे कोणीच नाहीये त्यांना डिफेंड करण्यासाठी. फक्त अटॅककडे लक्ष आहे. हे होतं आजचं दुसरं उदाहरण. आज आपल्याकडे 3 उदाहरणं आहेत. तिसरं बघूया. 2 माणसं दिसतायत. पिक्चरमध्ये बघून आपल्याला कळतंय, की एक माणूस खूप हेल्दी आहे आणि एक आजारी आहे. सर्दी झाली आहे. ही लुक्स व्हेरी पेल, वीक. क्लायमेट सेमच आहे. वी समटाईम्स कीप ब्लेमिंग क्लायमेट. ना, हवा बदलली. पण मला एक सांगा, हवा बदलल्याने 2 वेगवेगळ्या माणसांना सेमच रिएक्शन येते का 2 माणसांची? एकाला तुम्ही बघताय, की तो मस्त फुल फॉर्ममध्ये फिट आहे आणि तो वॉक किंवा रनिंगला जातोय, करतोय ॲक्टिव्हिटीज कंटिन्यू आणि एक माणूस आहे, जो आजारी पडला. तुम्ही म्हणाल फायनान्सचं सेशन आहे, ही एक्झाम्पल्स कुठनं आली किंवा ह्यातनं आपण काय शिकतो? लक्षात घ्या, हे सगळं ऐकल्यावरती कोणाला आन्सर करायचंय, की नक्की रिस्क कुठे असते? कोणाला जर काही पार्टिसिपेट करायचं असेल तर करा. अदरवाईज मी परत मागे जाते आणि आता आपण त्याला परत एकदा केवढी काही रिस्पॉन्स असतील तर सांग. परत एकदा आपण वेगळ्या प्रकारे समजून घेऊया. सिनारिओज तेच आहेत, स्टोरीज त्याच आहेत. बघूया की कसं आपण त्याला रिलेट करून आजच्या टॉपिकबद्दल काहीतरी नॉलेज गेन करून कन्सेप्ट्स क्लॅरिटी ठेवू शकतो. आपण जे वरी करतो ना, की पॉलिटिकल पार्टीमुळे काय होईल? वॉर झालं तर मार्केटचं कसं होईल? किंवा क्लायमॅटिक कंडिशन्स अचानक फ्लड आला किंवा कोविडसारखं काहीतरी इमर्जन्सी आली हेल्थ रिलेटेड. ह्या सगळ्यांना जो माणूस धक्का मारतोय ना मागनं आपल्याला, ह्या सगळ्या गोष्टी त्या आहेत. उद्या तुम्ही जर उभे आहात विथ समथिंग हॉट इन युअर हँड, कोण धक्का मारणार आहे उद्या मंडेला मार्केटमध्ये आपल्याला, हे आपल्याला माहिती नाहीये. एखादा वॉर होणार आहे, कोणीतरी पॉलिटिकल पार्टी, इंडियन, फॉरेनर काय कमेंट करणार आहे, हे आपल्याला नाही माहिती. व्हॉट यू कॅन कंट्रोल इज व्हॉट यू हॅव. व्हॉट आर यू होल्डिंग इन युअर हँड? व्हॉट डू यू हॅव इन युअर पोर्टफोलिओ? सो खरी रिस्क ही ती आहे, जे तुमच्याकडे आहे ते रिॲक्ट करणारे ह्या मार्केट कंडिशन्सला, ज्याच्यावर आपला काहीही कंट्रोल नाहीये, ना तुमचा ना आमचा. सो कसं मॅनेज करायचं, कसं अंडरस्टँड करायचं, हे पुढे जाऊन आपण नक्कीच बघणार आहोत. वळूया आपल्या दुसऱ्या एक्झाम्पलकडे. आमच्याकडे असे काही क्लायंट्स आहेत आणि नाव काढून आज त्यांचा आम्ही एक छोटासा स्क्रीनशॉट अटॅच पण केला आहे. फक्त स्मॉल कॅप, फक्त रिस्की प्रोडक्ट्स. त्यांना खूप अटॅकवरती कॉन्सन्ट्रेट करतात. मग अशा वेळेला मार्केट काय करतंय पेक्षा तुमचा पोर्टफोलिओ जो बॅलन्स नाहीये, पोर्टफोलिओ फक्त अटॅकिंग आहे, तर तुम्हाला बॅकअपला काही सपोर्टच नाही देणार.
सो अशा वेळेला मार्केट काय करताय पेक्षा तुम्ही काय घेऊन बसलात तुमच्याकडे हे खूप खूप महत्वाचं आहे. हम्म. त्यासाठी आम्ही हे उदाहरण घेतलं होतं. वळूया आपल्या पुढच्या उदाहरणाकडे. जसं मी मगाशी म्हटलं, एक खूप हेल्दी आणि एक खूप आजारी माणूस दिसतोय. हे त्यांच्या इम्युनिटीवर अवलंबून आहे, जे आत आहे, जे आपल्याकडे आहे. तुम्हाला असं नाही वाटत? आम्ही बरेच म्हणजे जसं मगाशी किरणनी सांगितलं, की आमच्याकडे 2,500 पेक्षा जास्ती लोकं आहेत. ट्रस्ट मी, आम्ही सगळीच टीम इन्क्लुडिंग बाबा, मी हे सगळेजण बॅक एंड, फ्रंट एंड आम्ही रोज खूप लोकांशी बोलतो आणि व्हॉट दे वरी अबाउट अनफॉर्च्युनेटली इज मार्केटचं काय होणार? नहीं, मुझे तो म्यूचुअल फंड में एंट्री करनी थी पर वो कोई इंटरनेशनल, आई डोंट वांट टू टेक द नेम, सम पर्सन मेकिंग सम पॉलिसीज, चेंजिंग देम, वॉर्स हॅपनिंग एव्हरीवेअर. सो आम्हाला तुम्हाला हे सांगायचंय, मार्केटने जेव्हापासून सुरुवात केली, खूप डाउनफॉल्स बघितले. पण जे स्टेबल इन्व्हेस्टर होते, ज्यांनी स्वतःच्या जसं ह्या माणसाने स्वतःच्या इम्युनिटीवर काम केलं, तसं जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओवर काम केलं, तर मार्केट कंडिशन्स आपण बऱ्यापैकी मार्केट कंडिशन्स मॅनेज नाही करू शकत. त्याचा इम्पॅक्ट जो आपल्या पोर्टफोलिओवर होणार आहे, तो बऱ्यापैकी आपण मॅनेज करू शकतो. वळूया आपल्या पुढच्या स्लाइडकडे, की जो माझा प्रश्न होता किंवा जो आजचा टॉपिक आहे आमचा, Where is the वेअर risk? इज द रिस्क? So now I think you all know the answer. Risk is actually in your portfolio, जे तुम्ही मॅनेज करू शकता. आपण आज स्टेप बाय स्टेप रिस्कबद्दल थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेऊया आणि त्याला न घाबरता त्याला फेस करूया आणि त्याला एखाद्या चांगल्या ॲडवायझर सोबत आपण मॅनेज करायला शिकूया. वळूया आपल्या सेशनकडे. पहिली स्लाइड आहे रिस्क. आधी आपण समजून घेऊया की रिस्क काय आहे, का भीती वाटते आणि ती नक्की काय आहे रिस्क ज्याला आपण म्हणतो. पॉइंट वाईज जाते मी. मार्केट अँड रिस्क गो हँड इन हँड. अदरवाईज बँक एफडी तर आहेच ना. मार्केटमध्ये काही झालं तरी त्यावर खूप फरक नाही पडणार आहे आणि म्हणून तुम्हाला ते फक्त 6.5% देणार आहेत, 0.5 कमी जास्ती. पण जेव्हा तुम्हाला काहीतरी आणि ते इन्फ्लेशनला बीट करत नाहीये. जेव्हा तुम्हाला थोडंसं अपग्रेड करायचंय स्वतःला, व्हेन यू वॉन्ट समथिंग एक्स्ट्रा, तुम्हाला मे बी थोडीशी रिस्क घ्यायची गरज लागू शकते आणि ती घेतलीत आणि ती तुम्ही टाईमनुसार कमीही करू शकता आणि तर तुम्ही मार्केटमध्ये उतरू शकता आणि मग तुम्ही आपल्याला कंपाउंडिंगचा बेनिफिट घेता येतं विथ टाईम. सो पहिला पॉइंट आमचा हा आहे, मी नेहमी माझ्या सेशनमध्ये सांगते, जास्ती रिटर्न्स आणि जास्ती रिस्क. पण आपण ही रिस्क कमी करू शकतो विथ टाईम, हे कायम लक्षात ठेवा. तुमचा पोर्टफोलिओ जेव्हा नवीन असतो ना, तेव्हा तो मार्केट बरोबर जितका व्होलॅटाईल राहील किंवा अफेक्ट करेल, तेवढा ट्रस्ट मी तो 3, 4, 5 वर्षांनी खूप कमी करेल. वळूया आपल्या पुढच्या पॉइंटकडे. रिस्क कॅनॉट बी रिमूव्हड बट कॅन बी मॅनेज्ड. मी कधीच आमच्याकडे म्हणजे आम्हाला सरांनी शिकवलंय सगळ्यांना, खोटी आश्वासनं देऊ नका. कायम 12% मिळणारच, 15% असं बिलकुल नाहीये. जेव्हा आम्ही म्हणतो 12 ते 15%, तेव्हा -2 +8 32 ह्या सगळ्याचा मिळून एक ॲव्हरेजिंग आम्ही, जर तुम्ही आमच्याबरोबर 3 वर्षापेक्षा जास्ती राहताय, तर ऑन एन ॲव्हरेज आम्ही जबाबदारी घेतो, की तेवढे आम्ही रिटर्न्स देऊ शकतो. पण आम्ही रिस्क कंप्लीटली रिमूव्ह करू शकत नाही. फ्लेक्सिबिलिटी ही सुरुवातीला राहते, पण ती जर आपण लोकांचं वय, त्यांची रिस्क घेण्याची कपॅसिटी, फॅमिली कंडिशन्स, लोन आहे का, अशा बऱ्याच गोष्टी कन्सिडर करून आम्ही त्यांना पोर्टफोलिओ देतो, जो आम्ही बॅलन्स करायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे ते रिस्क आपण मॅनेज करू शकतो. मार्केट रिस्क इज एक्सटर्नल. आय थिंक आजच्या जर सेशनमध्ये काही शिकायचं असेल तर हे आहे, की ज्याची आपण काळजी करतोय ना, ती एक्सटर्नल रिस्क आहे. खूप खूप फोकस राहा जे तुमच्याकडे आहे. जसं त्या माणसाच्या हातात कप होता, जे तुमच्याकडे आहे. तुम्ही त्याला सांभाळा. तुम्ही काय घेऊन बसलात याकडे लक्ष द्या. कोण धक्का देणार आहे नाही माहिती आहे मंडेला. पण आपल्याला एवढंच बघायचं आहे, की आपण कुठे आहोत? आपल्याकडे काय घेऊन बसलोय आपण? आणि ते माझ्या वयाला, माझ्या स्वभावाला, माझ्या बॅकग्राऊंडला, माझ्या प्रोफेशनला, हे फॅमिली कन्स्ट्रक्शन त्याला ते जमतंय का? बरोबर आहे का? ॲप्रोप्रिएट आहे का? पोर्टफोलिओ रिस्क इज इंटरनल, येस, अँड कंट्रोलेबल. कसं? तुम्ही जर थोडंसं
इक्विटी टू हायब्रिड गेलात, मार्केट व्हॉलॅटिलिटी आहे, बेस्ट ऑप्शन टू ऑफर इज हायब्रिड. हायब्रिड इज अ कॉम्बिनेशन ऑफ डेट अँड इक्विटी. फंड मॅनेजर रोज मार्केट व्हॉलॅटिलिटी प्रमाणे डेट टू इक्विटी जायचंय का इक्विटीतून आता मार्केट पडलंय तर डेट टू इक्विटी जाऊया, मार्केट खूप हाय आहे त्याच प्रॉफिट बुक करून परत थोडंसं डेटमध्ये जाऊया, हे डिसिजन्स तो घेत असतो. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्याच पोर्टफोलिओमध्ये एखाद्या ॲडवायझरच्या अंडर चेंजेस करून ही रिस्क मॅनेज किंवा कंट्रोल नक्की करू शकता. एक्झाम्पल, जसं मी एक एक्झाम्पल आपण तिसरं बघितलं. क्लायमॅटिक कंडिशन सेम आहेत, 2 व्यक्ती आहेत, एक आजारी आणि एक फिट. का? कारण त्यांची इम्युनिटी वेगवेगळी आहे. तसंच तुमचा पोर्टफोलिओ तुमची इम्युनिटी आहे. ती जर वीक असेल, तर तुमचा पोर्टफोलिओ मार्केटला खूप अफेक्ट करणार आहे. आणि जर तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्स्ड आहे, तर मार्केटमध्ये काही झालं तरी तो खूप कंट्रोल आणि चांगले रिटर्न्स लाँग टर्ममध्ये तुम्हाला देऊन एक वेल्थ क्रिएट करण्यासाठी तुमची हेल्प करणार आहे. सो ही होती स्लाईड रिस्क समजून घेण्यासाठी. आता आपण जे म्हणतो ना, कुठेतरी धक्का दिला, तर नक्की मार्केट रिस्क किती प्रकारची आहे? इकॉनॉमिक स्लोडाउन्स, इकॉनॉमिक डाउनफॉल्स येतात. 2008 मध्ये आम्ही स्वतः बघितलं. आय वॉज वर्किंग विथ अ सॉफ्टवेअर कंपनी, जिथे माझ्या आजूबाजूला अगदी माझ्या खूप चांगल्या फ्रेंड्सना काढून टाकण्यात आलं. दॅट वॉज अ स्लो डाउन देअर. इन्फ्लेशन हा तर अशी गोष्ट आहे ही, की एकदम स्लो पॉइझन म्हणतो ना, तशी आपल्याला ती रोज आपल्या पैशानं खातेय, आपल्याला कळत नाही. पण बाबा नेहमी सांगतात, "तुम्ही 1 वर्षापूर्वी कितीला साखर आणायचात, आज कितीला आणताय?" तो इन्फ्लेशनचा प्रकार आहे. सो व्हेरी मच इन्फ्लेशन इज अ पार्ट ऑफ इट. जिओग्राफिकल इव्हेंट्स, वॉर्स, इलेक्शन्स होतात, त्याच्या रिझल्टप्रमाणे मार्केट अफेक्ट होतं. ग्लोबल इश्यूज आहेत, नक्कीच त्याचा परिणाम पडतो. समजून घ्या, हे कितीही असलं ना, तरी इंडियन इकॉनॉमी तरीही खूप छान करते. पण आपण हे समजून घेतो, की नक्की मार्केट रिस्क कशा-कशा पद्धतीच्या असतात. नॅचरल डिझास्टर्स, ऑफकोर्स आपल्या कशाचाही कंट्रोल, आपल्या कुठल्याही यावरती आपला कंट्रोल नाहीये. पॉलिसी चेंजेस, गव्हर्नमेंट डिसिजन्स, बजेट येतं, नवीन नॉर्म्स येतात, आर-बी-आयचं काहीतरी मध्ये पॉलिसी चेंज झाली, सो एफ-डीचे रेट चेंज झाले. सो ह्या सगळ्या गोष्टी होत आल्या आणि होणार आहेत आणि ह्या सगळ्या मार्केट रिस्क्स आहेत. खाली एक लाईन खूप छान आहे, की "दीज रिस्क इम्पॅक्ट एव्हरीवन इन द मार्केट." आपण सगळे त्यात इन्व्हॉल्व्ड असतो. मग जर सगळे इन्व्हॉल्व्ड असतो, तर ना जनरली जी लोकं ज्यांना ही मॅच्युरिटी नसते, की अशा जेव्हा कंडिशन्स घडतात, तेव्हा काय करायचं हे ज्यांना माहिती नसतं किंवा त्यांना एखादा शोल्डर नसतो टू क्राय ऑर समबडी टू गाईड, तेव्हा ते काय करतात? घाबरून लॉसमध्ये जेव्हा मार्केट डिप होतं, फॉल होतो, तेव्हा ते सेल करतात. एक रेफरन्स आठवला म्हणून इथे सांगावसं वाटतंय. तुमचा पोर्टफोलिओ खूप महत्त्वाची गोष्ट मी इथे बाबांना जॉइन केल्यावरती शिकले. सगळेजण लक्षात ठेवा. जेव्हा तुमचा पोर्टफोलिओ निगेटिव्ह दिसतो, ची व्हॅल्यू 95 दिसते, दॅट इज नोशनल लॉस. जेव्हा तुम्ही ते 95 सेल करून 95 ला तुम्ही घेता ना, दॅट इज द टाईम व्हेन यू बुक द प्रॉफिट. स्टे काम. ते जातील 105 ला. दॅट वे तुम्ही नोशनल लॉसवर ओव्हरकम करू शकता. चेकिंग पोर्टफोलिओ डेली रोज. म्हणजे मी सुखी होते. मी आधी या फील्डमध्ये नव्हते. माझ्याकडे ॲपच नव्हतं. मला माहितीही नव्हतं, की माझ्या बाबांनी याच्यात इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि त्यामुळे माझा पोर्टफोलिओ खूप छान वाढला. आता मला कळतंय. आता नाही म्हटलं तरी मी चेक करते. ऑफकोर्स ती मॅच्युरिटी आहे, एक सर्टिफिकेशन आहे. सो आम्ही डील करू शकतोय. पण जी लोकं रोज चेक करतात, ट्रस्ट मी, त्यांच्याबरोबर काम करायला आम्हाला खूप डिफिकल्ट जातं. तुम्ही चेक करा, पण त्यात तुमच्या इमोशन्सना प्लीज मिक्स करू नका. ज्याला हे जमलं ना, जे आपला पोर्टफोलिओ आणि इमोशन्स वेगवेगळे ठेवू शकले, आय थिंक धिस इज अ बिग विन. तुम्ही खूप काही करू शकाल. आणि मी अजून एक सांगते. सपोज काही गोष्टी झाल्या, खूप मार्केट पडलं, माणूस होऊन भीती वाटू शकते. बेस्ट गोष्ट आम्हाला फोन करायची. "ऐश्वर्या, मला असं-असं वाटतंय." "सर, कोणाशी बोलू शकता तुम्ही?" "आत्ता माझा पोर्टफोलिओ ना अशा पद्धतीने खाली गेलाय. काय करू शकतो? तुला वाटतं काही करायला पाहिजे?" आम्हाला खरंच वाटलं, तर आम्ही सांगू आणि आपण डिसिजन्स एकत्र घेऊन ते चेंजेस करू शकतो. पण गरज नसेल, तर त्यावेळेला शांत राहणे कधी-कधी बेटर ठरतं. किंवा काही वाईज डिसिजन्स, अजून पैसे टाका, डेटमध्ये पडलेत, शिफ्ट करा. हे सगळं आम्ही करत असतो.
मुव्हिंग टू एफडी इन फिअर, घाई घाई सगळी नोशनल लॉस बुक करताय, जाताय इथून. स्टॉपिंग ऑफ SIP, आय थिंक दिस इज द वर्स्ट थिंग पीपल हॅव डन ड्युरिंग द कोविड. माझे बाबा सगळ्यांना नेहमी सांगायचे, जेव्हा कधी रिकवर झालं, 22 मध्ये मार्केट जेव्हा रिकवर झालं कोविड नंतर, एक 7-1 महिन्यातच, 7-8 महिन्यामध्ये अराउंड, की ज्यांनी ज्यांनी तेव्हा SIP चालू ठेवल्या त्यांना खूप सुंदर रिझल्ट मिळाले. का? एक गोष्ट खूप टफ आहे, पण शिकून घ्या. तुमची SIP चालू झाली आणि मार्केट जर पडलं, यासारखी बेस्ट गोष्ट नाही. का? युनिट्स खूप जास्त मिळतात. ते टेम्पररी असतात. तसंही ते रिकव्हर होणारच आहे. सो रिमेंबर, शॉर्ट टर्म मार्केट फॉल इज नॉट अ परमनंट लॉस. दॅट इज अ नोशनल लॉस. सो दिस वॉज अबाउट द कॉमन मिस्टेक्स दॅट जनरली पीपल डू. सो हे अवॉइड करा. कोणाला तरी कन्सल्ट करा. आपण तिथून पुढे जाऊ शकतो. दिस टू शॅल पास. जसं जेव्हा चांगले दिवस येतील तेव्हा हाच पोर्टफोलिओ तुम्हाला वरती घेऊन जाईल. याचा अर्थ असा नाही की काहीच करायचं नाही. गरज असेल तर डिसिजन्सही घेतल्या पाहिजेत. अच्छा, आता जेव्हा आम्ही म्हणतोय की मार्केटपेक्षा खरी रिस्क ही तुमच्या पोर्टफोलिओत आहे, तर ती कशी ते आयडेंटिफाय करूया. गिव्ह मी अ मोमेंट. जसं मी मगाशी एक एक्झाम्पल दिलं की आमचे काही क्लायंट्स असेही आहेत ज्यांना ना एकाच असेट क्लासमध्ये किंवा एकाच सेक्टरमध्ये गव्हर्नमेंट इज गोइंग डायनॅमिक इन FMCG, ऐश्वर्या एवढे पैसे आहेत, त्याच्यात टाकून दे, असं नाही चालत. किंवा असं लोक बरेचदा आमच्याकडे घेऊन येतात, 50,000 आहेत, कुठे टाकू? नाही. टू आन्सर दिस क्वेश्चन वी नीड सम इन्फॉर्मेशन. 5 लाख आहेत, लवकरात लवकर इन्व्हेस्ट करायचे. ओके. काही प्रश्न आम्ही त्यांना नेहमी विचारतो. का? कारण आम्ही जे डिसिजन्स घेणार आहोत त्याप्रमाणे तुमची रिस्क डिसाईड होणार आहे का? रिस्क तर तुमच्या पोर्टफोलिओत आहे. मग आम्ही नेहमी विचारतो, वय काय? किती वेळासाठी ठेवणार? इन्कम हवं आहे का? तुमच्यावर लायबिलिटी किती आहे? सो हे प्रश्न आम्ही का विचारतो आणि मग फंड डिसाईड करतो का? तर पोर्टफोलिओ रिस्क इज ॲक्चुअली इन युअर पोर्टफोलिओ. सो म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्यासाठी जाणून घ्यायला लागतात. नो असेट अलोकेशन, फक्त इक्विटी. अरे इक्विटी खूप छान रिटर्न्स देतं, पण बॅलन्स पण घ्या. कधीतरी कंटिंजन्सी ठेवा. जर तुम्हाला इमिजिएट पैसे लागणार आहेत. ओव्हर एक्सपोजर टू इक्विटीज अँड ऑर अनसेफ प्रोडक्ट्स. बरेच जण मला विचारतात, अनलिस्टेड शेअर्स का नाही करत? सो वी हॅव सम पॉलिसीज. नाही करत. आम्हाला कमिशन त्याच्यात खूप मिळणार आहे. लोक येऊन भेटतात. पण नाही, एक एक एथिक्स आम्ही पाळतो आणि मी लोकांनाही ती शिस्त लावली. नका करू ट्रेडिंग. नका घेऊ अनलिस्टेड शेअर्स. जे घेताय ते रात्री झोप शांत लागली पाहिजे. भले आमच्याबरोबर काम कराल, 1 वर्ष लेट रिटर्न्स मिळतील, पण लॉंग टर्म मिळतील आणि वेल्थ क्रिएशन खूप छान होऊ शकते. कारण रिस्क तुमच्या पोर्टफोलिओत आणि ती आपल्याला मॅनेज करायची आहे. गोलच नाही आहेत आणि इन्व्हेस्टमेंट केली तर ऑफकोर्स रिडम्पशन येतं. सेव्हिंग्ज अकाउंटसारखं लोकं आपल्या इन्व्हेस्टमेंटला ट्रीट करतात. सो असं नका करू. स्टेबल राहा. खूप क्लॅरिटी जितकी आहे ना, तितकं तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ रिस्पॉन्ड करेल. इमोशनल, जसं किरणनी मगाशी सांगितलं माझ्याबद्दल, थँक्स टू हिम की त्याने बिहेवियरल फायनान्सबद्दल हायलाइट केलं. रिएक्टिंग इमोशनली ड्युरिंग मार्केट फ्लक्च्युएशन्स. I always wanted to go for psychological स्टडीज रिलेटेड टू सायकोलॉजी, पण मी इकडे आहे. सो मला एक खूप छान वाटतं, की व्हेन आय वॉज पर्स्युइंग CFP पूर्ण बुक आमच्याकडे एक सब्जेक्ट होता बिहेवियरल फायनान्स. आणि खरं सांगू तर तो खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल करा. आमच्याशी बोला. वी कॅन हेल्प यू टू आयडेंटिफाय. मी एखादं सेशन घेईन. 32 बिहेवियरल पॅटर्न्स आहेत. त्यांची नावं आहेत. त्यांचे बिहेवियरल काय म्हणतो त्याला, बिहेवियरल पॅटर्न्स आहेत. आम्ही कधीतरी त्यावर पण तुम्हाला नक्कीच विल ट्राय टू थ्रो सम लाईट ऑन इट. इन्व्हेस्टिंग इन इक्विटी फॉर शॉर्ट टर्म. शॉर्ट टर्मसाठी जायचंय, असेट क्लास वेगळा चूज करा आणि करा ना शॉर्ट टर्म. काहीच हरकत नाहीये. बुकिंग प्रॉफिट्स ॲट अ शॉर्ट इंटरव्हल. अशाने काय होतं, जर तुमच्या गोल मॅच्युरिटीला खूप वेळ असेल, तर शॉर्ट टर्ममध्ये प्रॉफिट बुक नका करू. वन थिंग इज देअर दॅट यू टेंड टू लूज, विच इज कंपाऊंडिंग इंटरेस्ट. सो आता आपण हे बघितलं की या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही असं म्हणतो की मार्केटपेक्षा रिस्क तर इकडे आहे. सो हे सगळं जाणून घेतल्यावरती मग आता तुम्ही म्हणाल की कळलं, रिस्क तर पोर्टफोलिओत आहे. मग ती कशी मॅनेज करायची? तर ते पण बघूया.
आय थिंक आजच्या सेशनचा हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. लेट्स फोकस ऑन दिस. लेट्स ट्राय टू इम्प्लिमेंट इट इन अ डे टू डे लाईफ. डायव्हर्सिफिकेशन. सगळ्यात पहिलं तुम्ही एखाद्या ॲडवायझरला भेटायला जाताय. तुम्ही तुमचे गोल्स क्लिअर ठेवा. मी पुढे जाऊन हेही सांगेन, की तुमचे जर गोल्स आय एम टॉकिंग अबाउट सेकंड पॉइंट फर्स्ट. तुमचे जर गोल्स क्लिअर नसतील किंवा तुम्हाला तुमचे गोल्स आयडेंटिफाय करायला प्रॉब्लेम येत असेल, बी फ्रँक, आम्ही बिलकुल जज नाही करणार. आम्हाला भेटा. आमच्याकडे शीट आहे. आम्ही प्लॅनिंगमध्ये आहोत. आम्ही फक्त एजंट नाही आहोत. आम्ही फक्त ब्रोकर नाही आहोत. आम्ही तुमच्याबरोबर बसून तुमचे गोल्स आयडेंटिफाय करून, म्हणजे मला एक सेशन यावरही घ्यायचं आहे, की रिटायरमेंटला किती पैसे हवेत. कोण म्हणतं 1 कोटी, कोण म्हणतं नाही, नाही 5 कोटी. पण हाऊ डू यू डिराईव्ह दॅट फिगर? वी कॅन हेल्प यू आउट इन आयडेंटिफाइंग द गोल, आयडेंटिफाइंग द टेन्युअर अँड द अमाउंट. प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा. वी वुड लव्ह टू हेल्प यू. सो सेकंड पॉइंट हा होता, की आधी गोल क्लिअर ठेवा. आपण पोर्टफोलिओ तसा क्रिएट करू, जो पोर्टफोलिओ तुम्हाला पुढे घेऊन जाईल आणि त्यात खूप कमी रिस्क असेल. डायव्हर्सिफिकेशन होणारच आहे, जर आपण गोल्स ओरिएंटेड पोर्टफोलिओ केला तर. रेग्युलर रिव्ह्यू अँड रिबॅलन्सिंग. थोडासा 1-2 स्लाईड पुढे मी यावर पण बोललीनच. आम्ही 6 मंथली रिव्ह्यूची सिस्टीम आता टाकलेली आहे आणि आमच्या टीमकडून तुम्हाला जेव्हा कॉल्स येतील, मी रिक्वेस्ट करीन, की प्लीज त्यांना रिस्पॉन्ड करा आणि आम्ही रिव्ह्यूचा मेल तुम्हाला करतोय. तो जर तुम्हाला केल्यावरती आमच्याकडून मेसेज किंवा कॉल आला, तर आमचे पॉइंट्स कन्सिडर करा आणि नक्की मीटिंगसाठी वेळ काढा. किंवा तुम्हाला जेव्हा वाटेल, की काही आयुष्यात गोष्टी कमी जास्ती झाल्यात, प्लीज कॉन्टॅक्ट करा. तुमचा पोर्टफोलिओ हे तुमच्या आयुष्याचे एक रिफ्लेक्शन आहे आणि त्यामुळे असं जर काही अपडाऊन झालं, आम्हाला माहिती नसतं. काही कमी जास्त आहे फॅमिलीत, जर तुम्ही स्वतःहून अप्रोच केलात, तर इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ दॅट 6 मंथली शेड्यूल, आम्ही तुमच्यासाठी वेळ काढून स्पेशली तुमचा रिव्ह्यू करून घेऊ पोर्टफोलिओ. पुढे जाऊया. इन्व्हेस्टिंग विथ अ टाईम होरायझन. आय थिंक मी जेव्हा गोलबद्दल बोलले, तिथेच टाईम आलं. गोल शॉर्ट आहे, तर छोट्या वेळेसाठी वेगळा असेट क्लास येणार. गोल लांब आहे, टाईम होरायझन जास्ती येणार, असेट क्लास चेंज होणार. हे सगळं बघा कसं एकमेकांशी अ, जोडलं गेलेलं आहे, कनेक्टिंग आहे. अव्हॉइड चेसिंग हॉट प्रॉडक्ट्स, ही आमची एक रिक्वेस्ट आहे. खूप तुम्हाला असं वाटतं, की एक प्रॉडक्टचं असं काहीतरी ॲडव्हर्टाइजमेंट आली, सगळेजण घेऊन येतात. ह्याच्याबद्दल सांगतेस का? मला हे प्रॉडक्ट पाहिजे. पण ते प्रॉडक्ट चांगलं आहे, पण ते तुमच्यासाठी चांगलं आहे का? घेतलं गेलं पाहिजे का? गरज आहे का? हेही बघणं तितकंच गरजेचं आहे. इमर्जन्सी फंड नेहमी ठेवा. अशाने तुम्ही इक्विटी आणि कंपाऊंडचा बेनिफिट कायम घेऊ शकाल. एका ॲडवायझरवर ट्रस्ट ठेवा. ॲडवायझरच्या अंडर पोर्टफोलिओ क्रिएट करा आणि त्यामुळे तुम्ही जर तसा जर पोर्टफोलिओ क्रिएट केला, तर पोर्टफोलिओची रिस्क तुम्ही बऱ्याच अंशी मॅनेज करता. व्होलॅटिलिटीमध्ये इमोशन्सवर कंट्रोल ठेवून एक डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट ठेवा. एस-आय-पी स्टॉप करू नका आणि एक फायनान्शियल प्लॅन ठेवा. आपण इन्व्हेस्टमेंट का करतोय? कुठे करतोय पेक्षा का करतोय हे क्लिअर ठेवा. कुठेची जबाबदारी आमची आहे. ती ऑफकोर्स आम्ही तुमच्याबरोबर बसून करू शकतो. एक चार्ट होता. तुमच्या रेफरन्ससाठी आम्हाला असं इथे वाटलं इन्क्लूड करूया. तुम्ही जर बघितलंत तर ब्लू लाईन ही एक कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ इथे दाखवते. डॉटेड लाईन आहे जी मार्केट व्होलॅटिलिटीला रिप्रेझेंट करते. खूप इंटरेस्टिंग इमेज आहे. थोडंसं समजून घेऊया. आणि जी येलोइश लाईन आहे दॅट इज अ वेल डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ. मी एवढा वेळ जी बडबड केली ना ती तुम्हाला मी इथे समजावते एका ग्राफच्या रूपात. एक खूप सुंदर चार्ट आहे हा. तुम्ही बघाल तर येलो आणि ब्लू लाईनमध्ये खूप तफावत आहे. येलो लाईन स्टेबल जाते. खूप वरही नाही गेली जेव्हा मार्केट वर गेलं. मार्केट इंडेक्स पण म्हणजे दिसतोय इंडेक्स खूप वर गेला, तरी पण ते कुठेतरी 15-16% थांबलं. मार्केट खूप पडलंय, पण तरी त्याने बॅलन्स केलं. हे काम एका डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओचं असतं. व्हेअर तुम्ही जर ती डॉटेड लाईन बघाल, तुम्ही जर ती ब्लू लाईन बघाल, तर ती खूप वरही गेली, पण खूप स्टीप फॉलही आला. मग तेवढी मात्र तुमच्यात कपॅसिटी पाहिजे, तरच तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओला जाऊ शकता. व्हेरी मच जाऊ शकता. आहेत आमच्याकडे काही लोकं. बिलकुल नाही घाबरत जरी मार्केट पडलं तर. हां,
तेवढा जर जिगर आहे तर ते पण करू शकतो. सो दिस इज अबाउट अ वेल मॅनेज्ड बॅलन्स पोर्टफोलिओ. गीता आपल्याला सगळंच काही शिकवते. ती आली ना, तर अजून वेगळे कुठलेही क्लास करायची गरज नाही असं मला वाटतं. खूप काही शिकण्यासारखं आहे त्यात. एक श्लोक बघूया, जो दुसऱ्या चॅप्टरमध्ये आहे गीतेतल्या. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुः मा ते संगोऽस्त्व कर्मणी. म्हणजे जे तुमच्या हातात आहे, ज्यावर तुमचा कंट्रोल आहे, ते तुम्ही मॅनेज करा, त्यावर लक्ष ठेवा. तुम्ही रिझल्ट्सवरती फोकस नका ठेवू. सो तुमचा फोकस त्यावर ठेवा. तुम्ही नाही कंट्रोल करू शकत ते तिथे फोकस नका ठेवू. असं नाही की ते इग्नोर करा, पण फोकस हा नेहमी आपण जे मॅनेज करू शकतो त्यावर ठेवा. आय थिंक आपल्या आजच्या सेशनमध्ये आपण जे शिकलो त्यामध्ये हा श्लोक खूप छान ब्लेंड होतो असं आम्हाला वाटलं, म्हणून तो आम्ही इथे इन्क्लूड केला आहे. सो जाता जाता एक सगळ्यांसाठी मेसेज की पॅनिक होऊ नका. मार्केट मुवमेंट्स आल्या आहेत आत्तापर्यंत, येऊ शकतात. पण त्यानंतर प्रत्येक फॉलनंतर एक खूप चांगला पॉइंट पण येतो. सो डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग जर तुम्ही आणि असोट अलोकेशन या 2 गोष्टींकडे एखाद्या ॲडवायझर सोबत काम केलं, तर तुम्ही ह्यावरही मात नक्की करू शकता. सो जसं मी मगाशी म्हटलं, की वेल डायव्हर्सिफाईड मी एवढा वेळ तेच बोलतेय, की वेल डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ, वेल डायव्हर्सिफाईड. उजवीकडे जे तुम्हाला फुलासारखं चित्र दिसतंय, जो पाय डायग्राम दिसतोय, जे मी मगाचपासून बोलते, आय मीन टू से व्हॉट आय वॉज रिफरिंग टू इज धिस. आम्हाला कॉन्टॅक्ट करा. विचारा, की आमचा पाय डायग्राम कसा दिसतो? हा असा दिसला पाहिजे. आणि व्हेअर इन स्मॉल कॅप आमच्याकडे क्लायंट आहेत 2-3 ते ऐकतच नाहीत आमचं. अर्थात त्यांना खाली गेल्यावर भीती नाही वाटत म्हणून ते तिथे आहेत. अ, अ, नथिंग टू जज ऑर त्यांना हे नाही करायचं मला, पण त्यांची गरज वेगळी असेल. सांगायचा मुद्दा हा, की असा 100% स्मॉल कॅप इज नॉट गुड फॉर एव्हरीबडी. सो जेव्हा वेल डायव्हर्सिफाईड असतो ना, तो खूप सुंदर ग्रो होतो. फुलासारखा, पेटल्ससारखा दिसणारा. नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करून विचारा, की माझा पोर्टफोलिओ कसा दिसतो? आम्ही तुमचा बाय चार्ट जनरेट करून नक्की दाखवू. आमच्या सिस्टममध्ये खूप छान ग्राफ रेडी होतात. सो धिस वॉज ऑल अबाउट फ्रॉम आवर साइड. पुढच्या शनिवारी आम्ही दिवाळीची सुट्टी घेतोय. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या संपूर्ण टीमकडून. आणि एक शनिवार आपण गॅप घेतोय. अ, आणि आपण परत त्यानंतरच्या शनिवारी आपली आयडियल पाठशालाची सीरीज अशीच कंटिन्यू करूया. तुम्हाला टॉपिक 1-2 दिवस आधी कळेलच, आमची टीम कॉन्टॅक्ट करेलच. काही चेंजेस आयडियल इन्व्हेस्टमेंट्समध्ये झालेत. ते तुम्हाला आज सिन्स यू ऑल हॅव जॉइन्ड मला इथे सांगावेसे वाटले. आम्ही डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर्स DRM सिस्टम टाकतोय. हे आमचे RMs आहेत. किरण, चैताली, ज्येष्ठा, अक्षता, कमलेश आणि केवडी. प्रत्येकाला आम्ही काही क्लायंट्स असाइन केलेत. आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा जाणून घेण्यासाठी की तुमचा RM कोण आहे. आणि त्याबरोबर आमची बॅकएंड टीम पण आहे. प्रकाश, एकता ऑल्सो इक्वली अ पार्ट ऑफ आवर टीम. ठीक आहे. हे सगळ्यांची नावं आहेत आणि आम्ही त्यांना आता प्रत्येकाला एक वेगळा नंबर दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करणं हे ईझी जाईल. सो काहीही असेल तरी तुम्ही ह्यांना रीच आउट करू शकता. ट्रस्ट मी, ही मुलं स्वतःचे डिसिजन्स नाही घेत. आमच्यापर्यंत ते नक्की आणतात. पण आमचं काम खूप सोपं होतं. जेव्हा आम्ही हडल मीटिंग घेतो, तेव्हा प्रत्येक RM मला बाबांना रिपोर्ट करून सांगतो. आम्ही फटाफट डिसिजन्स घेऊन काय करायचं, कोणाला काय इन्व्हेस्ट करायचे, कोणाला किती पैसे काढायचे, फटाफट डिसिजन्स घेऊन आम्ही त्यांच्या थ्रू कम्युनिकेट करतो. जिथे-जिथे आम्हाला आम्ही सगळीकडे इन्व्हॉल्व्ड होतो. जिथे-जिथे आम्हाला कम्युनिकेट करायची गरज असते, तेही आम्ही करू. अजून एक अपडेट होती तुमच्यासाठी. आम्ही आमची एक WhatsApp कम्युनिटी सुरू केलेली आहे. जिथे आम्ही येणाऱ्या काही दिवसात अ, वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत. आयडियल पाठशाला तर एक आहेच. त्याप्रमाणे काही फायनान्स रिलेटेड पुस्तकं ती वाचून त्याच्यातले पॉइंट शेअर करणं, काही फिल्म्स त्याच्यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं, आमच्या क्लायंट्सची उदाहरणं जे विलिंगली
म्हणजे पार्टिसिपेट करू इच्छिता किंवा नाव काढूनही काही शेअर करू शकतात. आमच्या टीम मेंबर्स अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आम्ही फ्युचरमध्ये करायची आमची इच्छा आहे. आमचे प्लॅन्स आहेत. जर कोणाला आमची कम्युनिटी जॉइन करायची असेल, प्लीज आम्हाला नक्की सांगा. आम्ही तुम्हाला तिथे नक्की जॉइन करून घेऊ, ॲड करू. आता वळूया आपल्या Q&A सेशनकडे. अ, पण त्याआधी अजून एक गोष्ट. पी-पी-टी बनवणं, अगदी छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे Zoomची लिंक क्रिएट करणं, तुम्हाला कॉल्स करणं, आमच्या सेशनमध्ये इंट्रोडक्शन देणं, मे बी माझी काही टीम ह्यामध्ये मला हेल्प करते म्हणून बाकीची लोकं काम सांभाळणं, कंटेंट्स यावरती अगदी सरांपासून सगळी टीम इन्व्हॉल्वड असते. आम्हाला खूप आवडेल जर तुम्ही आम्हाला एक चांगला फीडबॅक, चांगला वाईट जे काही फीडबॅक आहे आम्हाला नक्की द्या. तुमचे काही सजेशन्स असतील टॉपिक्सबद्दल तरी आम्हाला नक्की ऐकायला आवडतील. वळूया क्वेशन एंड आन्सर्सकडे.